बघा, एका 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणात 10% पाणी आहे. मिश्रणातील पाण्याचे प्रमाण 20% करण्यासाठी मिश्रणात आणखी किती लिटर पाणी मिसळवावं लागेल असा प्रश्न सोडवायचा कसा? मित्रांनो, लक्ष द्या. सध्याच पाण्याचं मिश्रण आहे 60 लिटरचं, ज्यामध्ये 10% काय आहे? पाणी आहे. म्हणजे किती पाणी आहे हो? 60 लिटरचे 10% काढा. 10%ची ही मांडणी कशी? अशी, या शून्यासाठी हा शून्य, या शून्यासाठी हा शून्य गायब. म्हणजे या 60 लिटर द्रावणात किंवा मिश्रणात 6 लिटर सध्या काय आहे मित्रांनो? काय आहे? पाणी. आता एकूण हे मिश्रण 60 लिटरचं, त्यामध्ये 6 लिटर पाणी, तर दूध किती हो? अर्थात 54 लिटर एवढं सध्या त्या मिश्रणामध्ये दूध आहे. लक्षात घ्या. आता गणित म्हणते मिश्रणातील पाण्याचं प्रमाण 20% करण्यासाठी मिश्रणात आणखी किती लिटर पाणी मिसळवावं. आता नवीन जे काही मिश्रण तयार करायचं, त्या नवीन मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण हे 20% असावं. मग हे नवीन मिश्रण, लक्षात घ्या, हे नवीन मिश्रण जे काही तयार होईल, या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण 20% असावं. मनाशी प्रश्न करा की पाण्याचं जर नवीन मिश्रणात प्रमाण 20%, तर दुधाचं किती असणार? दुधाचं प्रमाण असणार लेकरांनो 80%. हे दोन पद परस्परांना भागीला आहेत. शून्याला शून्य गायब. म्हणजे नवीन मिश्रणातील दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती हो? 88:2. लक्ष द्या, गणिताला सोडवायचं कसं? इथं लिहा दूध, इथं छेदस्थानी लिहा पाणी. सध्याच्या मिश्रणामध्ये दुधाचं प्रमाण 54 आणि पाण्याचं प्रमाण आहे 6 लिटर. आता या पाण्याचं प्रमाण 20% करण्यासाठी मिश्रणात आणखी किती पाणी ओतावं? उदाहरणार्थ 1 लिटर एवढं पाणी ओतावं. म्हणजे नवीन मिश्रणातील दूध आणि पाणी यांचं जे काही प्रमाण आहे ते 88:2. म्हणजेच या पाण्याचं प्रमाण किती हो? 20% असेल होईल. अशा पद्धतीची लेकरांनो ही मांडणी. याचा त्रैराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार, जसं की 54चा 2 सोबत आणि 8चा 6 अधिक x सोबत, हा गुणाकार 108. 8 आतील पदाला गुणिला 8 सकम 48 आणि 8 गुणिला x 8x. आता 108 कडे येताना हे 48 वजा स्वरूपात समोर उरतात 8x. ही वजाबाकी मित्रांनो 60, समोर 8x, आणि 60 कडे येताना 8 आता भागीला स्वरूपात, आणि हा भाग जातो 7.5 न. 7.5 बराबर x. म्हणजे मिश्रणातील पाण्याचे प्रमाण 20% करण्यासाठी मिश्रणातील पाण्याचे, लक्ष द्या, प्रमाण 20% करण्यासाठी मिश्रणात 7.5 लिटर एवढं पाणी ओतावं. हे या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं. ओके. मिश्रणे आणि गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य
प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही मनाला बुद्धीला बोजड अवजड आव्हानात्मक वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.